कृषी मंत्री माणिकराव कोकाटे नाशिकमध्ये असताना आज या ठिकाणी काही कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी जमा झाले आणि त्या कार्यकर्त्यांना अडवण्यासाठी या ठिकाणी पोलीस बळाचा वापर करावा लागलेला आहे। माणिकराव कोकाटे यांचा ताफा जात असताना त्या ठिकाणी काही कार्यकर्ते या ठिकाणी आंदोलन करायच्या तयारीत होते। काही कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी घोषणाबाजी करायच्या तयारीत होते। अशात आता आपण बघतोय की या ठिकाणी या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवलेलं आहे आणि त्यांना एकूण अडवण्यात आलेलं आहे। हे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी माणिकराव कोकाटे यांचा जो ताफा जाणार होता त्या ताफ्याच्या समोर घोषणाबाजी करणार होते। मस्त एकदा ते आम्ही 5 जण आहे ते एक 6 माणिकराव कोकाटे एक फील्ड होऊन जाईल। आम्ही बी रम्मी खेळू। आम्हाला वाटतं ना काय शेती करायची आम्ही रम्मी करू। तुमचं काय नाव कुठल्या पक्षाचे? मी उपजिल्हा प्रमुख आहे शिवसेनेचा। आणि मला एक म्हणायचं आहे का बा यांना एवढी जनतेकडे बघायला वेळ नाही, रम्मी खेळायला वेळ आहे। अरे काय चालेल शेतकऱ्या रोज 8 आत्महत्या महाराष्ट्रामध्ये होत आहे। यांना त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे। कधी आमच्या ढेकळांबद्दल बोलता, कधी आम्हाला शेतकऱ्यांना भिकारी बोलतात आणि स्वतः रम्मी खेळतात। काय नेमकं तुम्ही करणार होते? पोलिसांनी तुम्हाला बाजूला केलं? त्यांना पत्ते खेळायला बोलवणार होतो आम्ही। आमच्याकडे 5 जण बसलेले, मला 6 जणांची गरज राहते पत्ते खेळायला। आम्ही 5 जण आहे, म्हणलं 6वा फील्ड होऊन जाईल, एक फील्ड होऊन जाईल 6 लोकांची, खेळू रम्मी आम्ही। शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होतंय, शेतकऱ्यांकडे वेळच नाही। आमच्या सिन्नरचा प्रॉपर माणिक कोकाटे हा सिन्नर तालुक्याचा आहे प्रॉपर, पण त्याला विचारा पानतळ्यामध्ये काय हाल आहे, पाणी प्यायला नाही आम्हाला। काय चाललंय, जनावरांचे हाल आहे। या भाजप सरकारने तर ते जनावरं विकायचं बंद केलं। म्हणजे व्यापारी आता आम्ही स्वतःला आम्हाला खायला नाही, त्या शेतकरी त्या पाण्या वाचून ते जनावरं उपाशी मारत आहे, त्यांना चारा नाही आहे, तिकडं बघायला वेळ नाही आहे, याला रम्मी खेळायला वेळ आहे। हे काय चाललं? आणि पोलिसांनी बी आम्ही सहकार्य करणारे लोक आहे। शिवसेना ही पहिल्यापासून पोलिसांना सहकार्य करते। आपण बघतोय की या ठिकाणी काही कार्यकर्ते शिवसेनेचे जे आहेत ते या ठिकाणी जमा झाले होते। पोलिसांनी त्यांना बाजूला घेतलेला आहे। पोलिसांनी त्यांना बंदोबस्तात आता बाजूला घेतलेला आहे। माणिकराव कोकाटे जे आहेत ते या ठिकाणी नाशिक रोडकडे जात असताना या ठिकाणी काही कार्यकर्ते जे उभे होते त्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी आता अडवलेलं आहे आणि अडून आता या कार्यकर्त्यांना बाजूला घेण्यात आलेलं आहे। या कार्यकर्त्यांकडनं माणिकराव कोकाटे यांच्या ताफ्यावर या ठिकाणी पत्ते उधळण्यात येणार होते, मात्र त्यापूर्वीच शिवसेनेच्या या कार्यकर्त्यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून जो काही वाद या ठिकाणी सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर माणिकराव कोकाटे हे या ठिकाणाहून नाशिक रोडकडे जात असताना माणिकराव कोकाटेंचा ताफा जो आहे तो आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये बघू शकतो। इथे राष्ट्रवादीच्या नेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्याच वेळेला या ठिकाणी आपण बघतोय की काही कार्यकर्त्यांकडनं माणिकराव कोकाटे यांच्यावर पत्ते उधळण्याचा जो डाव आहे तो या ठिकाणी पोलिसांनी हाणून पाडलेला आहे। या ठिकाणी माणिकराव कोकाटे उपस्थित आहेत। कोकाटेंच्या उपस्थितीत या ठिकाणी अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, मात्र या कार्यक्रमाच्या दरम्यान दादा तुमच्यावर पत्ते फेकण्याचा डाव होता काही शिवसैनिकांचा, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। त्यांची इच्छा, त्यांना काय करायचं करू दे, त्यांनी काय फार साध्य होत नाही। मी माझी भूमिका जाहीर केलेली आहे, त्याच्यामुळं त्यांच्यापर्यंत ती जाईल असा माझा अंदाज आहे। पद्धतीने आंदोलन केले जाईल, ठीक आहे, त्यांना करायचं तर करू दे, काय तो काय विषय नाही त्यांच्या। आपण बघतोय की या ठिकाणी माणिकराव कोकाटे हे एका कार्यक्रमासाठी आलेले असताना त्या ठिकाणी काही कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर पत्ते फेकण्याचा प्रयत्न केला। माणिकराव कोकाटे आता या ठिकाणाहून निघतायत, कार्यक्रमाच्या ठिकाणाहून माणिकराव कोकाटे निघतायत आणि दुसरीकडे या कार्यकर्त्यांना पोलिसांनी समोरच्या बाजूला अडवून ठेवलेलं आहे। आपण दृश्यांमध्ये बघतोय कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवून ठेवलेला आहे आणि दुसरीकडे माणिकराव कोकाटे यांचा जो ताफा आहे तो या ठिकाणी आपण दृश्यांमध्ये बघतोय। माणिकराव कोकाटे यांचा ताफा जो आहे तो आता निघालेला आहे आणि कोकाटे या ठिकाणी असतानाच त्यांच्यावर काही कार्यकर्ते जे आहेत त्यांनी पत्ते फेकण्याचा त्यांचा प्रयत्न होता, मात्र पोलिसांनी त्यांना या ठिकाणी तात्काळ बाजूला घेतलेलं आहे। आपण बघतोय की पोलीस जे आहेत ते या ठिकाणी या कार्यकर्त्यांना
बाजूला घेऊन जात आहेत आणि एकूणच या कार्यकर्त्यांना आता ताब्यात घेतलं जात आहे। खरं तर माणिकराव कोकाटे एका कार्यक्रमानिमित्त, अजितदादांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त माणिकराव कोकाटे या ठिकाणी आलेले असताना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आणि माणिकराव कोकाटे यांच्यावर पत्ते फेकण्याचा त्यांचा प्रयत्न होता। मात्र त्याच दरम्यान माणिकराव कोकाटे यांना पुढे नेण्यात आलं आणि पोलिसांनी या कार्यकर्त्यांना जे आहे ते ताब्यात घेतलेले आहे। आपण बघतोय हे कार्यकर्ते या ठिकाणी कृषी मंत्र्यांना पत्ते खायला वेळ दृश्य आहे। त्यांच्या कार्यकर्त्यांना आता ताब्यात घेण्यात आले आहे। हे ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी आहेत। ताब्यात घेतलंय तुम्हाला पत्ते दाखवून आले म्हणून आपण बघतोय की या ठिकाणी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस जे आहेत ते आता निघालेले आहेत। माणिकराव कोकाटे यांचा ताफा जो आहे तो आता पुढे गेलेला आहे आणि त्याच दरम्यान या कार्यकर्त्यांना देखील आता पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं बघायला मिळतंय। त्याच्यामुळे एक गोंधळाची परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आपण बघतोय की या ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत। कोकाटे साहेबांवर खरं तर पत्ते फेकण्याचा डाव होता। अहो सर, असं काही नसतं। ते मुद्दामून काहीतरी व्हिडिओ काढायचा आणि बदनाम करायचं। मग त्या जो माणूस काम करतो त्याला कामही करून द्यायचं नाही का? कोकाटे साहेबांनी अगोदरच त्याच्यावरती कोकाटे साहेबांनी त्यांचं स्टेटमेंट दिलेलं आहे आणि त्याबद्दल यांनी पुनश्च या कार्यकर्त्यांनी पुढे येऊन या गोष्टी करणं हे काय योग्य नाही आहे। आपण संविधानिक मार्गाने आपल्याला काही अडचणी असतील तर तुम्ही लोकांमध्ये जाऊन तुम्ही निवेदनाच्या त्यांनी अशा पद्धतीने रस्त्यावर ताफ्यावर पत्ते फेकण्याचा प्रयत्न करणं कितपत योग्य? हे योग्य नाही आहे। आपल्याला संविधानिक मार्ग आहे, संविधानिक मार्गाच्या माध्यमातून तुम्ही निवेदन देऊ शकता। तुम्हाला काही कंप्लेंट रेज करायची असेल तर पोलिसांशी तुम्ही संपर्क साधून निवेदनाच्या माध्यमातून आपल्याला काही अडचणी असतील तर ते आपण सोडू शकतो। पण ही जी पद्धत आहे ही चुकीची पद्धत आहे। आपण बघतोय की या ठिकाणी माणिकराव कोकाटे यांच्या अंगावर पत्ते फेकण्याचा हा प्रयत्न होता। माणिकराव कोकाटे यांचा ताफा या ठिकाणून जात असताना त्यांच्या ताफ्यावर अशा पद्धतीनं पत्ते फेकण्याचा कोणाकडे भेटतं? पत्ते हे जुगारी लोकांकडे भेटतात। पत्ते कोण भेटतं? कोकाटे साहेब जुगार खेळ नाही मोबाईलवर जुगार नाही। आपण बघतोय की अशा पद्धतीचे हे सगळे पत्ते जे आहेत ते या ठिकाणी रस्त्यावर टाकण्यात आले आणि आपण बघतोय की रस्त्यावर अशा पद्धतीनं पत्ते टाकण्यात आले होते। शिवसेनेचे कार्यकर्ते जे आहेत ते देखील या ठिकाणी, काय तुमची भावना? काय नाही, कृषी मंत्र्यांनी ज्या अर्थाने संविधान सभेमध्ये भर सभा चालू असताना ते रमी खेळत होते शेतकऱ्यांच्या, म्हणजे त्यांना काही सुद्धा त्यांना चिंता नाही आहे याच्यावरून आपल्याला दिसते। म्हणून ही कॅट त्यांना भेट देणार होतो परंतु पोलिसांनी आपल्याला अडवलं, त्यामुळं आम्ही भेट देऊ शकलो नाही आणि आता आम्हाला तर राजीनामा हा पाहिजे म्हणजे पाहिजे। यांचा राजीनामा कोकाटेंचा आलाच पाहिजे, त्यासाठी या ठिकाणी आलेले होते। त्यामुळे आम्ही त्यांना पत्ते भेट देणार होतो परंतु काही पोलिसांनी आम्हाला अडवणूक केली आणि आम्ही त्या ठिकाणी थांबलेलो आहोत या ठिकाणी। अशा पद्धतीनं या ठिकाणी कृषी मंत्र्यांचा ताफा जात असताना काही कार्यकर्त्यांनी इथे पत्ते फेकण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलाय। कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।